स्वाध्याय इयत्ता 10वी भूगोल धडा 9 पर्यटन वाहतूक व संदेशवहन. प्रश्न पहिला, चुकी बरोबर ते सकारण सांगा. सदर प्रश्न प्रकार कृतीपत्रिकेच्या आराखड्यातून वगळण्यात आला आहे, परंतु हा प्रश्न पाठ्यपुस्तकातील असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या अधिक अभ्यासासाठी तो इथे उत्तरासह समाविष्ट करण्यात आला आहे. भारतातील नैसर्गिक विविधतेमुळे पर्यटन व्यवसायाचे भविष्य उज्ज्वल आहे. उत्तर बरोबर. कारण भारतातील नैसर्गिक विविधतेमुळे भारतातील विविध भागातील व परदेशातील अनेक पर्यटक भारतात पर्यटनासाठी येतात व त्यामुळे पर्यटन व्यवसायाच्या व पर्यटन व्यवसायाशी संबंधित इतर अनेक व्यवसायांच्या विकासासाठी चालना मिळते. पर्यटन हा अदृश्य स्वरूपाचा व्यापार आहे. उत्तर बरोबर. कारण पर्यटन हा तृतीयक स्वरूपाचा व्यवसाय आहे. पर्यटन व्यवसायात दृश्य स्वरूपातील वस्तूंची खरेदी विक्री न होता अदृश्य स्वरूपातील सेवांची खरेदी विक्री होते. प्रश्न पहिला, चुकी बरोबर ते सकारण सांगा. देशातील वाहतूक मार्गाचा विकास हा देशाच्या विकासाचा एक निर्देशांक आहे. उत्तर बरोबर. कारण देशाचा विकास अधिक असल्यास देशात वाहतूक मार्गाचे दाट, विकसित व कार्यक्षम जाळे आढळते. या उलट देशाचा विकास कमी असल्यास देशात वाहतूक मार्गाचे विरळ, अविकसित व अकार्यक्षम जाळे आढळते. म्हणजेच एखाद्या देशातील वाहतूक मार्गाच्या विकासावरून त्या देशाच्या विकासाचा अंदाज बांधता येतो. ब्राझील देशाची वेळ भारतीय वेळेच्या पुढे आहे. उत्तर चूक. कारण ब्राझील देशाची वेळ भारतीय वेळेच्या 8 तास 30 मिनिटे मागे आहे. भारत आंतरराष्ट्रीय वारशेच्या पूर्वेकडे आहे व भारताची प्रमाण वेळ ही ग्रीनिच वेळेच्या 5 तास 30 मिनिटे पुढे आहे. आंतरराष्ट्रीय वाररेषेच्या पश्चिमेकडे आहे व ब्राझीलची अधिकृत प्रमाण वेळ ग्रीनिच वेळेच्या 3 तास मागे आहे. प्रश्न 1, चुकी बरोबर ते सकारण सांगा. भारतात पर्यटन व्यवसायाचा विकास नव्याने सुरू झाला आहे. उत्तर बरोबर. कारण भारतात फार पूर्वीपासून पर्यटन व्यवसायात गुंतलेले असूनही आधुनिक काळात पर्यटन व्यवसायाकडे नव्याने व्यावसायिक दृष्टिकोनातून पाहिले जात आहे. सद्यस्थितीत विविध पर्यटन प्रकार पर्यटकांना देण्यात येणाऱ्या सोयी सुविधा इत्यादी बाबतीत मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे.
प्रश्न दुसरा थोडक्यात उत्तरे लिहा. अ. ब्राझीलमधील कोणते घटक पर्यटकांना अधिक आकर्षित करतात? उत्तर. ब्राझीलमधील पुढील घटक पर्यटकांना अधिक आकर्षित करतात. 1. पांढऱ्या शुभ्र वाळूच्या पुळणी. 2. निसर्गरम्य व स्वच्छ सागरी किनारे. 3. निसर्गरम्य बेटे. 4. ॲमेझॉन नदीच्या खोऱ्यातील सदाहरित घनदाट वर्षावने. 5. विविध प्रजातींचे प्राणी व पक्षी. 6. उद्याने इत्यादी. प्रश्न दुसरा थोडक्यात उत्तरे लिहा. आ. ब्राझीलच्या अंतर्गत भागात लोहमार्गाच्या विकासात कोणत्या अडचणी आहेत? उत्तर. ब्राझीलच्या अंतर्गत भागात लोहमार्गाच्या विकासात पुढील अडचणी आहेत. 1. ॲमेझॉन नदीचे खोरे. 2. ॲमेझॉन नदीच्या खोऱ्यातील सदाहरित घनदाट वर्षावनांनी व्यापलेला दुर्गम प्रदेश. 3. ब्राझीलच्या उच्चभूमीमध्ये निर्माण झालेल्या प्रदेशांचा उंच सखलपणा. 4. ब्राझीलमधील दलदलीचा प्रदेश इत्यादी. ई. कोणत्या साधनांमुळे संदेशवहन अतिशय गतिमान झाले आहे? उत्तर. 1. दूरध्वनी, भ्रमणध्वनी, संगणक, इंटरनेट इत्यादी साधनांमुळे संदेशवहन अतिशय गतिमान झाले आहे. 2. दूरदर्शन, आकाशवाणी इत्यादी जनसंपर्कांच्या साधनांमुळेही संदेशवहन अतिशय गतिमान झाले आहे. प्रश्न तिसरा. खालील आकृतीमध्ये ब्राझिलियातून 31 डिसेंबरच्या सकाळी 11 वाजता विमान निघाले आहे. हे विमान 0° रेखावृत्त ओलांडून नवी दिल्ली मार्गे व्लादिवोस्टॉक या ठिकाणी जाणार आहे. ज्यावेळेस विमान निघाले त्यावेळेस नवी दिल्ली आणि व्लादिवोस्टॉक येथील स्थानिक वेळ, दिवस व तारीख काय असेल ते सांगा. प्रश्न तिसरा. खालील आकृतीमध्ये ब्राझिलियातून 31 डिसेंबरच्या सकाळी 11 वाजता विमान निघाले. हे विमान 0° रेखावृत्त ओलांडून नवी दिल्ली मार्गे व्लादिवोस्टॉक या ठिकाणी जाणार आहे. ज्यावेळेस विमान निघाले त्यावेळेस नवी दिल्ली आणि व्लादिवोस्टॉक येथील स्थानिक वेळ, दिवस व तारीख काय असेल ते सांगा. उत्तर आहे शहर, स्थानिक वेळ, दिवस, तारीख. ब्राझिलिया, सकाळचे 11 वाजता, दिवस सोमवार, तारीख 31 डिसेंबर, शहर दिल्ली, संध्याकाळचे 7:30 वाजता, दिवस सोमवार, तारीख 1 जानेवारी. व्लादिवोस्टॉक, पहाटेचे 1 वाजता, मंगळवार, 2 जानेवारी.
प्रश्न चौथा योग्य जोड्या जुळवा. अ गट, ब गट. अ ट्रान्स ॲमेझॉन मार्ग, एक पर्यटन स्थळ. आ रस्ते वाहतूक. 2 भारतातील रेल्वे स्थानक. ई रिओ दी जेनेरियो. 3 सुवर्ण चतुर्भुजा मार्ग. ई मनमाड. 4 प्रमुख रस्ते मार्ग. प्रश्न चौथा योग्य जोड्या जुळवा. अ गट, उत्तर. अ ट्रान्स ॲमेझॉन मार्ग, उत्तर प्रमुख रस्ते मार्ग. आ रस्ते वाहतूक. 2 सुवर्ण चतुर्भुजा महामार्ग. ई रिओ दी जेनेरियो. 3 पर्यटन स्थळ. ई मनमाड. 4 भारतातील रेल्वे स्थानक. प्रश्न पाचवा भौगोलिक कारणे लिहा. अ ब्राझीलमध्ये पर्यावरण स्नेही पर्यटनाचा अधिक विकास केला जात आहे. उत्तर. 1 पांढऱ्या शुभ्र वाळूच्या पुळणी, स्वच्छ सागरी किनारे, निसर्गरम्य बेटे, ॲमेझॉन नदी खोऱ्यातील सदाहरित घनदाट अरण्ये, प्राण्यांच्या व पक्ष्यांच्या विविध प्रजाती, विविध उद्योग इत्यादी आकर्षणामुळे ब्राझीलमधील पर्यटन व्यवसायाचा जलद गतीने विकास होत आहे. 2 पर्यटन व्यवसायातील वाढीमुळे निर्माण होणारे प्रदूषण, पर्यावरणास होणारी हानी इत्यादी दुष्परिणाम रोखणे अत्यावश्यक आहे. 3 पर्यावरणस्नेही पर्यटनाच्या विकासाने पर्यटन व्यवसायास अधिक चालना देणे व पर्यावरणाचे संतुलन टिकवून ठेवणे शक्य होणार आहे. म्हणून ब्राझीलमध्ये पर्यावरणस्नेही पर्यटनाचा अधिक विकास केला जात आहे. प्रश्न पाचवा भौगोलिक कारणे लिहा. आ ब्राझीलमध्ये जलमार्गाचा विकास झालेला नाही. उत्तर. 1 ब्राझीलमधील बहुतांश नद्यातील विसर्गाचे प्रमाण प्रचंड आहे. 2 ब्राझीलमधील बहुतांश नद्यातील विसर्गाचा वेग जास्त आहे. 3 ब्राझीलमधील नद्यांच्या खोऱ्यांच्या प्रदेशात उंच सखल भूभाग आहेत, त्यामुळे हे प्रदेश दुर्गम बनले आहेत. म्हणून ब्राझीलमध्ये जलमार्गाचा विकास झालेला नाही. प्रश्न पाचवा भौगोलिक कारणे लिहा. ई उत्तर भारतीय मैदानी प्रदेशात लोहमार्गाचे जाळे विकसित झालेले आहे. उत्तर. उत्तर भारतीय मैदानी प्रदेश हा सखल प्रदेश आहे. या प्रदेशात लोकसंख्येचे दाट वितरण आढळते. 2 उत्तर भारतीय मैदानी प्रदेशात शेती व विविध उद्योग भरभराटीस आले आहेत. 3
या प्रदेशात वस्तूंची ने-आण करण्यासाठी व प्रवाशांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ये-जा करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वाहतुकीच्या साधनांची मागणी असते. म्हणून उत्तर भारतीय मैदानी प्रदेशात लोहमार्गाचे जाळे विकसित झालेले आहे. प्रश्न 5 भौगोलिक कारणे लिहा. ई. देशाच्या सर्वांगीण विकासासाठी वाहतूक मार्गाचा विकास उपयुक्त ठरतो. उत्तर 1. वाहतूक मार्गाचा वापर करून दिली वस्तूंची एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ने-आण करता येते. वाहतूक मार्गाचा वापर करून देशातील लोकांची गतिशीलता वाढते. 2. वाहतूक मार्गाच्या आधारे देशातील शेती, खाणकाम, मासेमारी, कारखानदारी, पर्यटन, बँक इत्यादी अनेक प्रकारच्या व्यवसायास चालना मिळते. 3. वाहतूक मार्गाच्या विकासामुळे देशांतर्गत व्यापारास व आंतरराष्ट्रीय व्यापारास मोठ्या प्रमाणावर चालना मिळते. रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात. देशाचे उत्पन्न वाढते. म्हणून देशाच्या सर्वांगीण विकासासाठी वाहतूक मार्गाचा विकास उपयुक्त ठरतो. प्रश्न 5 भौगोलिक कारणे लिहा. उ. आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी सागरी मार्गावर अवलंबून राहावे लागते. उत्तर 1. जलमार्ग हा वाहतुकीचा सर्वात स्वस्त मार्ग आहे. त्याचप्रमाणे जलवाहतुकीत तर वाहतूक क्षमता तुलनेने अधिक असते. 2. आंतरराष्ट्रीय व्यापारात मोठ्या प्रमाणावर वस्तूंची आयात व निर्यात केली जाते. 3. आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी सागरी मार्गाचा वापर केला असता कमी खर्चात मोठ्या प्रमाणावर वस्तूंची आयात व निर्यात करता येते. म्हणून आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी सागरी मार्गांवर अवलंबून राहावे लागते. प्रश्न 6 फरक स्पष्ट करा. अ. ॲमेझॉन व गंगा नदीतील जलवाहतूक. ॲमेझॉन नदीतील जलवाहतूक. गंगा नदीतील जलवाहतूक. 1. ॲमेझॉन नदीतून प्रामुख्याने व्यापारी तत्वावर आंतरराष्ट्रीय जलवाहतूक केली जाते. 1. गंगा नदीतून प्रामुख्याने अंतर्गत जलवाहतूक केली जाते. 2. ॲमेझॉन नदीतून केल्या जाणाऱ्या जलवाहतुकीचे प्रमाण तुलनेने अधिक आहे. गंगा नदीतून केल्या जाणाऱ्या जलवाहतुकीचे प्रमाण तुलनेने कमी आहे. प्रश्न 6 फरक स्पष्ट करा. आ. ब्राझीलमधील संदेशवहन व भारतामधील संदेशवहन. ब्राझीलमधील संदेशवहन. भारतातील संदेशवहन. 1. ब्राझीलमधील संदेशवहन तुलनेने अधिक विकसित व अधिक कार्यक्षम आहे. 1. भारतामधील संदेशवहन तुलनेने कमी विकसित व कमी कार्यक्षम आहे.
2. ब्राझीलमधील सुमारे 45% पेक्षा अधिक लोकसंख्या संदेशवहनासाठी इंटरनेटचा वापर करीत आहे. 2. भारतात इंटरनेट वापरणाऱ्या लोकांची एकूण संख्या ही जगात सर्वाधिक असली तरी भारतातील केवळ सुमारे 30% लोकसंख्या संदेशवहनासाठी इंटरनेटचा वापर करते. भारतीय प्रमाणवेळ व ब्राझीलची प्रमाणवेळ. ब्राझीलची प्रमाणवेळ 1. भारतीय प्रमाणवेळ ही जागतिक प्रमाणवेळेच्या 5 तास 30 मिनिटे पुढे आहे. 1. ब्राझीलची प्रमाणवेळ ही जागतिक प्रमाणवेळेच्या 3 तास मागे आहे. 2. भारतीय प्रमाणवेळ ब्राझीलच्या प्रमाणवेळेच्या 8 तास 30 मिनिटे पुढे आहे. 2. ब्राझीलची प्रमाणवेळ भारतीय प्रमाणवेळेच्या 8 तास 30 मिनिटे मागे आहे. 3. भारतामध्ये एकच प्रमाणवेळ मानली जाते. 3. ब्राझीलमध्ये एकूण 4 प्रमाणवेळा मानल्या जातात. 4. भारताच्या अतिपश्चिमेकडील आणि अतिपूर्वेकडील रेखावृत्तातील वेळातील फरक सुमारे 120 मिनिटांचा आहे. 4. ब्राझीलमधील अतिपश्चिमेकडील आणि अतिपूर्वेकडील रेखावृत्तातील वेळातील फरक सुमारे 168 मिनिटांचा आहे. प्रश्न 7 टिपा लिहा. आधुनिक संदेशवहन. उत्तर 1. माहिती तंत्रज्ञान आणि संदेशवहनाचे युगात संगणक, भ्रमणध्वनी, इंटरनेट, कृत्रिम उपग्रह इत्यादी इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या आधारे संदेशवहन केले जाते. 2. आधुनिक संदेशवहन हे तुलनेने कमी खर्चिक व अधिक परिणामकारक असते. 3. भारतात दूरसंचार उद्योग हे अतिवेगाने वाढणारे क्षेत्र आहे. भारत हा सर्वाधिक स्मार्टफोन आणि इंटरनेट वापरणाऱ्यांचा देश म्हणून ओळखला जातो. 4. स्वदेशी तंत्रज्ञानाच्या आधारे तयार केलेले उपग्रह व उपग्रह प्रक्षेपण तंत्र याच्या वापरामुळे दूरसंचार क्षेत्रात भारताचा भविष्यकाळ उज्ज्वल आहे. प्रश्न 7 टिपा लिहा. भारतातील हवाई वाहतूक. उत्तर 1. ब्राझीलच्या तुलनेत भारतातील आंतरराष्ट्रीय वाहतुकीचा अधिक प्रमाणात विकास झाल्याचे आढळते. 2. भारतात आंतरराष्ट्रीय हवाई मार्गाबरोबरच अंतर्गत हवाई मार्गाच्या वापरात वाढ होत आहे. 3. भारतातील महत्त्वाची शहरे एकमेकांना अंतर्गत हवाई मार्गाने जोडली गेली आहेत. त्याचप्रमाणे भारतातील महत्त्वाची शहरे जगातील इतर देशातील महत्त्वाच्या शहराशी आंतरराष्ट्रीय हवाई मार्गाने जोडली गेली आहेत.
मुंबई, पुणे, चेन्नई, बेंगलोर, दिल्ली, कोलकाता, विशाखापट्टणम इत्यादी शहरात भारतातील प्रमुख विमानतळ आहेत. प्रश्न 7वा टिपा लिहा. इ. प्राकृतिक रचना आणि अंतर्गत जलवाहतूक. उत्तर 1. प्राकृतिक रचना आणि अंतर्गत जलवाहतूक यांचा खूप जवळचा संबंध दिसून येतो. 2. प्रदेशाचा उंच सखलपणा, नद्यांची, खाड्यांची किंवा तलावांची अरुंद पात्रे, नद्यातील किंवा खाड्यांतील पाण्याचा जलद वेग, नद्यांच्या पात्रात उंच सखल भूभागामुळे तयार झालेले धबधबे, नद्यांना येणारे पूर इत्यादी घटकांमुळे अंतर्गत जलवाहतुकीत अडथळे निर्माण होतात. 3. सखल प्रदेश, नद्यांची, खाड्यांची किंवा तलावांची रुंद पात्रे, नद्यातील किंवा खाड्यातील पाण्याचा संथ वेग इत्यादी घटकांमुळे अंतर्गत जलवाहतूक मोठ्या प्रमाणावर विकसित होते. 4. भारतातील महत्त्वाच्या नद्यांमधून अंतर्गत जलवाहतूक केली जाते. भारतातील एकूण वाहतूक मार्गात जलवाहतुकीचा वाटा केवळ 1% आहे. प्रश्न 7वा टिपा लिहा. इ. प्रमाणवेळेची योग्यता. उत्तर 1. एखाद्या देशाचा रेखावृत्तीय विस्तार अधिक असेल तर देशाच्या पूर्व व पश्चिम भागातील वेळेत फरक पडू शकतो. अशा वेळी त्या देशात प्रमाणवेळेचे महत्त्व अधिक असते. 2. सर्वसाधारणपणे देशाच्या प्रमाणवेळेप्रमाणेच देशातील सर्व भागातील स्थानिक वेळा निश्चित केल्या जातात. 3. प्रमाणवेळेचा वापर करून देशांतर्गत रेल्वे वाहतुकीच्या व हवाई वाहतुकीच्या वेळापत्रकात सुसूत्रता आणता येते. 4. प्रमाणवेळेचा वापर करून देशातील विविध भागातील बँका, शाळा व महाविद्यालय, विविध बाजारपेठा, इस्पितळे इत्यादी ठिकाणांच्या कामकाजात सुसूत्रता आणता येते.